नमस्कार, विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात ठिणगी पडली आहे। कर्नाटकच्या एका नेत्यानं चक्क बेळगावच्या बदल्यात मुंबई कर्नाटकाला द्यावी अशी मागणी केली आहे। याची चर्चा आजच्या विशेषमध्ये। महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव सीमा वादावरून कर्नाटक सरकारचे काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी एक धक्कादायक विधान केलंय। तुम्हाला बेळगाव हवं असेल म्हणजे अर्थातच महाराष्ट्राला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकाला द्या। बेळगावला केंद्रशासित प्रदेश करणार असाल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी सवदी यांनी केली आहे। त्याचे स्वाभाविक पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटले। आमदार काँग्रेसचा असो किंवा भाजपचा असो, मुख्य गोष्ट ही खरं तर वाद कुठच्याही पक्षात नसायला पाहिजे। पण जे काही दोन्ही सरकार, मग वारंवार भाजपचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल, तिकडचं कर्नाटकाचं बेळगावमध्ये मराठी माणसावर जो अन्याय करत आहे त्याच्या विरोधात आम्ही बोलत राहणार। आणि आमची ही मागणी ठामपणे आहे की बेळगावला केंद्रशासित करणं गरजेचं आहेच। मुळात हे जे आमदार बोललेले आहेत, ठीक आहे, ते बोलत असतील काँग्रेसमध्ये असून, पण ही भाजपची पण भूमिका राहिलेली आहे आधी पण की मुंबईला केंद्रशासित करा। मुंबई ही मराठी माणसाला मिळवायला लागली, लढून मिळवायला लागली। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा विषय हा न्यायप्रविष्ट सुद्धा आहे। मी मागच आपल्याला म्हटलं तसं कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा समन्वयक मंत्री मी होतो। आम्ही त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस प्रलंबित आहे त्या केसचा खूप पाठपुरावा केलेला आहे। आणि काल देखील माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना, माननीय फडणवीस साहेबांना महाराष्ट्र एकीकरण समितीचं मध्यवर्ती शिष्टमंडळ भेटलेलं आहे। आणि त्या शिष्टमंडळाला माननीय शिंदे साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की न्यायप्रविष्ट जी सुप्रीम कोर्ट मधली केस आहे त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालू आणि त्या बाबतीत मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभं आहे। या निमित्तानं आपण थेट पोहोचतोय बेळगावला या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शुभम शेळके। हे महाराष्ट्र एकीकरण समितीचं सीमावर्ती भागातलं युवा नेतृत्व आहे। शुभमजी नमस्कार आणि धन्यवाद, आपण जोडले गेलात। वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला पटकन चर्चा करायची की ज्या पद्धतीनं लक्ष्मण सवदी भूमिका मांडतायत, तुम्ही त्यांना काय प्रतिक्रिया देऊ इच्छिता आणि कसा संताप हा सीमावर्ती भागात बेळगावला व्यक्त होतोय? लक्ष्मण सवदी यांनी जे वक्तव्य केले ते अतिशय बालिश आणि बिनबुडाचं आहे। मुळात फक्त कर्नाटकानं बेळगाववर दावा सांगण्यासाठी असं काहीतरी बालिश वक्तव्य करून या सीमा भागामध्ये तसेच दोन राज्यांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना आवर घालावा, त्यांना कुठेतरी लगाम घालावी अशी माझी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला दोघांना विनंती आहे। कारण मुळातच त्यांनी मागच्या वेळेला सुद्धा वक्तव्य केलं होतं, सूर्य चंद्र असेपर्यंत बेळगाव हे कर्नाटकातच असणार असं बोलून त्यांनी सरळ त्या सुप्रीम कोर्टात जो लढा न्यायप्रविष्ट आहे त्याचा अपमान केला होता। त्यामुळं या माणसाला कुठं काय बोलावं याची जर याचं तारतम्य नसेल तर त्या पदावर बसण्याच्या लायकीचा तो माणूस नाही असं मी समजतो। ठीक आहे, आपण जोडलेले राहा। या एका बाजूला बेळगाव केंद्रशासित करण्याची भूमिका आली म्हणून मुंबई केंद्रशासित करण्याची भूमिका येऊ घातली, पण याचं जे एक आणखी वादाचं मूळ आहे ते आहे अलमट्टी धरणाची उंची। चंद्रदीप नरके यांनी यावर घेतलेली भूमिका आपण पटकन ऐकणार आहोत आणि मग मी परत शुभमजी आपल्यापर्यंत येतो। कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात कारवाई चालू केलेली आहे। 519.60 मीटर हा आता तिथं प्रकल्पीय संचित पूर्ण संचय पातळी आहे आणि आता त्याची संचित पातळी 524 मीटर करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। जर अलमट्टी धरणाची उंची जर वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा आज महापुरामधून अतिशय हानिकारक परिस्थितीत जातोय। पिकं उद्ध्वस्त होतात, शहरं गावं उद्ध्वस्त होतात। विशेष करून पश्चिम भाग कोल्हापूरचा आणि सांगली जिल्हा याच्यामध्ये पूर परिस्थिती भयानक होती। जर 524 मीटर उंची केली, त्या ठिकाणी कर्नाटक सरकार याची अंमलबजावणी करायला लागले। त्यासाठी जमिनीचं हस्तांतरण करणं या सेवा त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेल्या आहेत कर्नाटक सरकारनं। महापुराचा फटका अतिशय जादा बसणार आहे आणि मला वाटतं या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूर परिस्थितीतली गावं राहणारी नाहीत अशी परिस्थिती होणार आहे।
त्याचा संपूर्ण फुगवटा या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जाणार आहे, या पूर परिस्थितीतल्या गावामध्ये जाणार आहे. शुभम शेळके आपल्या सोबत आहेत, महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेतृत्व या नात्याने परिचित असलेले बेळगावातून. मला पटकन सांगा, हा अलमट्टी धरणाचा मुद्दा हा सुद्धा कर्नाटकला त्रास देतोय का? नाही, मुळात अलमट्टी धरणाचा विषय आणि बेळगाव आणि आपला सीमा भागाचा जो सीमा प्रश्न आहे, हे दोन वेगळे मुद्दे आहेत. मुळातच कर्नाटक सरकारला मानवी भावना नाहीत असं माझं ठाम मत आहे. हे अमानुष सरकार कधीही माणसांच्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करत नाही. बेळगावात अनेक वेळा अमानुष अत्याचार मराठी भाषिकांवर होतोय. आम्हाला घटनेने दिलेले अधिकार त्या ठिकाणी हिरावून घेतले जातात. आमचे मूलभूत अधिकार सुद्धा आम्हाला दिले जात नाहीत. त्यामुळं मुळातच कर्नाटक सरकारला आपल्या राज्याची अस्मितेच्या नावाखाली त्यांनी या भारताच्या संविधानाला सुद्धा पायदळी तुडवलेला आहे. त्यामुळं हे दोन मुद्दे एकत्रित न आणता या दोन मुद्द्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. आणि महाराष्ट्र सरकारनं कधी महाराष्ट्र सरकार याच्यावर ठाम भूमिका घेणार आहे, हा प्रत्येक सीमावासियांना पडलेला प्रश्न आहे. कारण हा विषय इतका आता वेगळ्या पातळीला गेलाय की महाराष्ट्राच्या उदासीनतेमुळे कर्नाटक दिवसेंदिवस अतिशय आक्रमकपणे या बेळगावसाठी त्या ठिकाणी भूमिका मांडतंय. मात्र महाराष्ट्र प्रचंड उदासीन आहे. बिलकुल, आपण या निमित्तानं परत भेटू, चर्चा करू. दरम्यान त्या प्रकरणावर तुम्ही जी आता भूमिका मांडली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आत्ताच्या या विषयात अर्थात विशेषमध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.